नमस्कार. मीडिया भारत न्यूजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी वृषाली विनायक. जिम्माड काव्य समूह मराठी कवितेवर, मराठी साहित्यावर प्रेम करणारा असा समूह आहे आणि जिम्माड काव्य समूहाची एक सक्रिय कवयित्री कविता मोरवणकर यांच्या कविता संग्रहाचं कालच प्रकाशन झालं. उद्याचा दहशतगर्द अंधार हा कविता संग्रह नुकताच त्यांचा प्रकाशित झालेला आहे आणि या कविता संग्रहावर बोलण्यासाठी कविता मोरवणकर या आपल्या कवयित्री मैत्रिणीला सदिच्छा देण्यासाठी आज आपण इथे सगळे उपस्थित आहोत. काही महत्वाची मंडळी या निमित्ताने आजच्या मंचावर आहेत. मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम आजच्या या आभासी पद्धतीने जोडलेल्या या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी आहेत डॉक्टर श्यामल गरुड. श्यामलताई, तुमचं मनापासून स्वागत. यासोबतच ज्येष्ठ कवी सायमन मार्टिन इथे उपस्थित आहेत. सायमनजी, तुमचंही मनापासून स्वागत करते. प्रभा प्रकाशनचे संचालक आणि ज्येष्ठ कवी अजय कांडर उपस्थित आहेत. अजयजी, तुमचंही मनापासून स्वागत. आणि पुण्यातून कादंबरीकार सुशील धसकटे इथे उपस्थित आहेत. सुशीलजी, तुमचंही मीडिया भारतच्या मंचावर मनापासून स्वागत करते. आणि आजच्या या कविता संग्रहाच्या सगळ्या गोतावळ्याच्या सत्कार मूर्ती ज्या आहेत, कविता मोरवणकर. कविता, तुझंही मनापासून स्वागत. धन्यवाद. कविता मोरवणकर या आज घडीला एक महत्वाचं नाव आहे. स्त्री जाणीवेच्या कविता लिहिणारी अशी ही कवयित्री. खर तर कविता मोरवणकर यांचे 3 कविता संग्रह प्रकाशित आहेत. मुक्ता हा त्यांचा पहिला कविता संग्रह. मी अस्वस्थ आहे कधीपासून हा 2017 साली प्रकाशित झालेला कविता संग्रह. आणि आता प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेला उद्याचा दहशतगर्द अंधार हा कविता संग्रह मला निश्चितच इथे दाखवायला खूप कौतुक वाटतंय. हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. यासोबतच कविता यांचा बाल कविता संग्रह सुद्धा प्रकाशित झालेला आहे. कविता मोरवणकर कवयित्री म्हणून तर सगळ्यांना परिचित आहेतच, परंतु वेगवेगळ्या कार्यक्रमांचं निवेदनही खूप छान त्या करत असतात. सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही त्या परिचित आहेत. कविता, मनापासून खरं तर अभिनंदन. कवयित्री म्हणून तर तुझं कौतुक वाटतंच, कारण स्त्री जाणीवा असतील किंवा एकूणच भोवतालाचं भान तुझ्या कवितेमध्ये आम्ही नेहमीच वाचत आलेलो आहोत. परंतु मैत्रीण म्हणूनही तुझं खूप मनापासून कौतुक वाटतं की 2017 नंतर आता 2025 मध्ये तुझा हा कविता संग्रह प्रकाशित होतोय आणि अजय कांडर यांच्या प्रभा प्रकाशनाने हा कविता संग्रह प्रकाशित केलेला आहे. याचंही मनापासून सगळ्यांना कौतुक वाटतं. जिम्माड महोत्सवाची तू सक्रिय कार्यकर्ती आहेसच. जिम्माड काव्य समूहामध्ये तू नेहमीच सक्रिय असतेस. त्यामुळे एक आणखी काय म्हणूयात आपुलकीचा एक धागा तुझ्या माझ्यामध्ये जोडलेला आहेच. ही सगळीच मंडळी जी आज कवितेवर, साहित्यावर आणि मराठी भाषेवर मनापासून प्रेम करणारी सगळी माणसं इथे उपस्थित आहेत. कविता संग्रहाचं प्रकाशन नुकतंच झालेलं आहे. तो सगळा सोहळा तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेला आहे. कविता, सुरुवातीलाच सदिच्छा देत असताना मला तुझ्याकडून या कविता संग्रहातली एक कविता ऐकायला आवडेल आणि निश्चितच तुझं मनोगत सुद्धा सगळ्यांना ऐकायला आवडेल. नक्कीच. प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेला हा माझा 3रा कविता संग्रह. सुरुवातीला मनोगत व्यक्त करण्याआधी सर्व महामानवांना माझा अभिवादन. 3ऱ्या कविता संग्रहाच्या निमित्ताने खूप आनंद होतोय की नुकताच कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे आणि त्याच्यावरती आता चर्चा विविध मान्यवर आहेत ते आपलं मनोगत व्यक्त करणारच आहेत. खरं तर कोणत्याही लेखकाची एक किंवा कवी असेल तर त्याची लेखणी ही काळासोबत नेहमी प्रभावित असते आणि भोवताल जे आपल्याला दिसतं ते आपल्या लेखणीतून लिहिण्याचा प्रयत्न, लेखणीतून कागदावर उतरवण्याचा प्रयत्न लेखक कधी करत आलेला आहे. आणि ज्यांच्याकडे संवेदनशील मन आहे ते आजूबाजूला जे नेमकं घडतंय त्याच्यावरती भाष्य केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की मी सुद्धा एक संवेदनशील लेखिका आहे, कवयित्री आहे. त्याच्यामुळे भोवताली हे काही दिसतंय वास्तव माझ्या अवतीभोवती मला अनुभवायला मिळते, पाहायला मिळतंय, तर ते कुठेतरी शब्दातून व्यक्त व्हावं असं मला नेहमीच वाटत आलेलं आहे. म्हणजे एखादी घटना घडली की एखादा पत्रकार आहे तो त्याच्यावरती बातमी तयार करतो आणि
आपलं मत किंवा मनोगत आहे ते व्यक्त करतो किंवा त्याच्यावरती भाष्य करतो. तर कवीच्या बाबतीत किंवा लेखकाच्या बाबतीतही तेच घडत आलेलं आहे. आणि मला तर प्रत्येक वेळेला ह्या अनुभवाचं कुठेतरी आपल्याकडून लेखन व्हावं असं नेहमीच वाटत आलेलं आहे. आणि म्हणूनच त्या दृष्टीने प्रत्येक घटना घडली किंवा काहीही अवतीभोवती दिसलं जाणवलं तर त्याच्यावरती मी स्वतःचं मत व्यक्त करत आलेले आहे आणि ते जास्त करून कवितेच्या माध्यमातून व्यक्त करत आलेले आहे. मला नेमकं काय म्हणायचं ह्या कविता संग्रहातून, म्हणजे ह्या कविता संग्रह जर तुम्ही वाचलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त स्त्री जाणीवांच्याच कविता अनुभवायला मिळणार नाहीये, वाचायला मिळणार नाहीये, तर अवतीभोवती घडणाऱ्या घटनांवरती सुद्धा मी प्रकाश टाकलेला आहे. आणि मला नेमकं काय म्हणायचंय ते मी एका कवितेतून आपल्यासमोर व्यक्त करते. आणि कविता संग्रहाचा जो टायटल म्हणजे शीर्षक आहे त्याच्यावरच कविता लिहिलेली आहे, तीच कविता मी आपल्यासमोर सादर करते. कवितेचं नाव आहे उद्याचा दहशतगर्द अंधार. काळजाच्याही आत ढवळून निघावं काहीतरी, काळजाच्याही आत ढवळून निघावं काहीतरी, असह्य कळ मस्तकात जावी, माझी ज्ञानेंद्रिये थरथरावीत एकीकडे, इतकं भयान वास्तव समोर येतं हरघडी. काही अंतरावरच उभा आहे शस्त्रधारी अगडबंब काळोख. मला दिसतायत धारधार तलवारीच्या लखलखत्या पाती, ज्या रोखून आहेत माझ्या अवघ्या अस्तित्वावर. या अशा काळ्याकुट्ट अंधाराच्या पखाली वाहताना उद्याचा दहशतगर्द अंधार गिळंकृत करेल अस्तित्वाचं सोनेरी स्वप्न. ही अनामिक भीती कितीही रेंगाळली चोहीकडे, तरीही मी निर्भीडपणे उभी, माणूसपणाची ढाल घेऊन धर्म जात राजकारण नावाच्या अजस्त्र चक्रव्यूहात. मला आता शोधायला हवा चक्रव्यूहाचा नेमका बिंदू. मला शोधायला हवा चक्रव्यूहाचा नेमका बिंदू, जिथे मी सुरक्षित ठेवू शकते आजचा सूर्योदय. उद्याच्या अंधाराला मात देण्यासाठी तोच होईल माझा सारथी. माणूसपणाची ढालही वितळणार नाही माझ्या अंतर्गव्यातून. मला आता लेखणी लखलखीत करायला हवी, मला आता लेखणी लखलखीत करायला हवी. धन्यवाद. सुंदर कविता. कवी संमेलनांमधून कविता आपण ऐकत असतो. खरं तर विद्यापीठ पातळीवर सुद्धा अभ्यासक्रमांमध्ये कविता मुरवणकर यांच्या कविता अभ्यासल्या जातात. आणि लेखणीला आता अगदी घासून पुसून तयार करणं, ती सिद्ध होणं, आणि नुसती लेखणी सिद्ध करणं नाहीये तर ती माणूसपणाकडे पुन्हा घेऊन जाणं, हा प्रवास खूप महत्वाचा आहे कविता मुरवणकर यांचा. सायमन मार्टिन इथे उपस्थित आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. कन्फेशन हा कविता संग्रह आपल्याला सगळ्यांना परिचित आहे, यासोबतच थांबवू शकत नाही मी कविता लिहिणं. आणि मला अलीकडे फार आवडलेला असा आत्म्याचं संगीत नावाचा एक कविता संग्रह त्यांचा प्रकाशित झालेला आहे. फार वेगळ्या धाटणीच्या अशा कविता लिहिणारे आणि निश्चितपणे त्यांची शैली लेखनाची वेगळी असणारे असे सायमन मार्टिन इथे उपस्थित आहेत. सायमनजी, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की कविता मुरवणकरचा हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे, तुम्ही तो वाचलेला आहे, काय सांगाल या कविता संग्रहाविषयी? अतिशय चांगल्या प्रकारे चर्चा सुरू आहे आणि तुम्ही कविताने देखील तिची भूमिका या ठिकाणी मांडली. कविता अतिशय सुंदररित्या सादर केली. आणि ह्या संग्रहाबद्दल मी जेव्हा पहिल्यांदा बघितला, हा संग्रह पाहिला, वाचला, तर मला तो 2017 साली प्रकाशित झालेल्या संग्रहानंतरचा हा संग्रह म्हणजे पुढचं पाऊल आहे. तुम्ही आता बोलताना म्हणालात की बाईपणाच्या कविता, परंतु मी संग्रह ज्या वेळेला वाचला त्यावेळेला मला जाणवलं की ह्या माणूसपणाच्या कविता आहेत. कारण लेखक जो असतो तो आपल्या काळाचं डॉक्युमेंटेशन करत असतो. म्हणजे आपल्याला ते लिहावंच लागते, नाहीतर मग उद्या इतिहासामध्ये काय शिल्लक राहणार आहे ना. तर एक स्त्री तिच्या व्यथा वेदना मांडत असताना स्पष्ट भूमिका घेते. आणि मला त्या संग्रहाबद्दल आधी बोललं पाहिजे की
प्रोडक्शन अतिशय सुंदर झालेलं आहे. अनिल रंगारी यांचं मुखपृष्ठ जे आहे ना ते खरोखर अप्रतिम आहे. म्हणजे आपण अनेक चित्र बघतो, समर्पक मुखपृष्ठ आपण बघतो, पण इतकं अप्रतिम आहे. आणि रुपाली कुटे, मी त्यांना काही ओळखत नाही, परंतु त्यांची जी ज्या ठिकाणी रेखाटनं आहेत प्रत्येक कवितेला, काही कवितांना ना, तर ती इतकी समर्पक आहेत, ती सुंदर, म्हणजे संग्रहाचं ते संपूर्ण मूल्यच त्यामध्ये वाढलेलं आहे. तर हा जो अंधार आहे, आता अंधाराची भीती असतेच, अंधार हा भीतीग्रस्तच असतो, भीती दाखवणारच असतो, परंतु ह्या ठिकाणी शब्द आलेला आहे की दहशत दाखवणारा अंधार जो आहे. कारण त्याच्या हातामध्ये आत्ताच कविताने त्याच्या कवितेतून सांगितलं आपल्याला की त्याच्या हातामध्ये धारदार शस्त्र आहे, आणि धारदार शस्त्र आहे म्हणून तो भीतीग्रस्त आहे. आणि हे शस्त्र कुठलं आहे बरं? डोळे जर उघडे ठेवले ना आपण, तर आपल्या आजूबाजूला हा जो सगळा आजची जी परिस्थिती आहे ती आपण पाहू शकतो, त्याच्याबद्दल व्यक्त होऊ शकतो. परंतु आपण सगळ्यांनी ठरवलेलं आहे की त्याच्याबद्दल बोलायचं नाही. बोलाल तर तुम्ही लिस्टवर याल. तर ह्या सगळ्या काळामध्ये कोणीतरी बोलतंय आणि अतिशय स्पष्टपणे बोलते, हे मला त्याच्यातलं ह्या संग्रहातलं, म्हणजे भूमिका जी घेतलेली आहे ती कुंपणावर टाळणारी खूप माणसं असतात, परंतु लेखकाचा कस कधी लागतो की तुम्हाला उद्या जर प्रश्न विचारला गेला की तुमच्या काळातले कवी गप्प का होते, तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय देणार आहात? तर म्हणून मला हा संग्रह याच्यामधल्या कवितांना, आणि खूप काही कविता खूप धाडसी आहेत, म्हणजे स्त्रियांच्या संदर्भामधल्या, आणि मला त्याच्यातल्या काही कविता एवढ्या सुंदर वाटल्या. काही त्याच्यातली जी भूमिका आहे, काही प्रतिमा आणि प्रतिका देखील खूप चांगल्या प्रकारे त्यांनी ते, कुठे शब्दांचा फापट पसारा नाही, अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये, भाषेमध्ये आणि मोजक्या शब्दामध्ये जे काही सांगायचं आहे ते ह्या हृदयीचे त्या हृदयी त्यांनी ते आणलेलं आहे. आणि बाईच्या संदर्भात बोलताना कवयित्री या ठिकाणी सांगते की बाईने वाचायला हवं, आता स्वतःला वाचवलं पाहिजे असं ती सांगते. कारण काळच असा कठीण आलेला आहे की बाईने स्वतःला वाचायला हवं. ही जी म्हणजे त्याने जी मांडणी केलेली आहे ना, हे शहर कधीही या शहराला आग लागू शकते, त्यामुळे पाखरांनी सावधानता बाळगावी आणि घरटं जे आहे ना आपलं, ते ह्या शहरातून दुसऱ्या शहरामध्ये ते स्थलांतरित करावं, अशी भूमिका मांडलेली आहे. म्हणजे जे अतिशय टोकदार वर्तमान ज्याला आपण म्हणतो, फार थोडी कविता आपल्याला ह्या काळामध्ये अशी वाचायला मिळते. आणि म्हणून एकत्रित जो परिणाम आहे या कविता संग्रहाचा, तर आपल्याला कोणी दोष देणार नाही की बाबा आम्ही भूमिका घेतलेली आहे, आम्ही बोललेलो आहोत, आणि ज्यांना आवाज नाही, ज्यांना कान नाही, ज्यांना डोळे नाहीत, त्यांच्या बाजूने लेखकांनी उभं राहायचं असते. आणि त्या संदर्भामध्ये हा संग्रह पूर्णपणे कसाला उतरलेला आहे, म्हणून मला तो संग्रह आवडला. वा वा वा, फारच छान. कविता खूप महत्वाची पावती आहे ही सायमनजींकडून, की ज्या काळामध्ये कुणीच बोलत नाहीये किंवा शांत केलं जातंय, त्या काळामध्ये तुम्ही लिहिते आहात. तुमचे शब्द, तुमची लेखणी हाच तुमचा महत्वाचा आवाज आहे, आणि त्या आवाजाने तुम्ही सगळ्यांना जागं करताय. फार महत्वाचं असं मत सायमन मार्टिन यांनी इथे उपस्थित केलेलं आहे. सुशील धसकटे पुण्यातून आपल्याशी जोडलेले आहेत. सुशीलजी, तुमचं मनापासून स्वागत. जोहार सारखी कादंबरी ज्यांची चर्चेतली आहे, त्या कादंबरीचे लेखक सुशीलजी इथे आहेत. सुशीलजी, तुम्ही कविताचा संग्रह वाचलेला आहे, काय प्रतिक्रिया वाटते तुम्हाला या संग्रहाविषयी? माझा आवाज येतोय ना? अगदी अगदी. खरं तर सर्वप्रथम या चर्चेमध्ये तुम्ही मला सहभागी करून घेतलं, त्याबद्दल मी आपले सर्वांचे खरं तर मनपूर्वक आभार मानतो. आणि एक खरं सांगू का, की आत्ताच्या जसा हा सोशल मीडिया आपल्याकडे आला, त्यानंतर कविता ही उदंड लिहिली जाऊ लागली या सबंध महाराष्ट्रातनं. आणि इतकं सातत्यानं व्हॉट्सअप असू दे, फेसबुक असू दे, एवढी कविता सारखी पडत राहते, म्हणजे ज्याला आपण खच पडणं असं म्हणतो. तर इतकं अजीर्ण व्हावं अशा पद्धतीचं एक वातावरण सध्या तयार आहे. पण अशा या वातावरणामध्ये खरं तर स्वतःला समजून घेण्यासाठी किंवा आपला आसपास समजून घेण्यासाठी
किंवा हे जे सगळं जग बदलत चाललेलं आहे अत्यंत वेगाने, तर ह्या बदलत जाणाऱ्या जगाकडे एक सूक्ष्म नजरेने पाहण्यासाठी ती जी नजर असावी लागते, तर ती नजर देण्याचं काम ह्या कविता करतात. आणि मी खरं तर फार खूप दिवसानंतर इतका चांगला कविता संग्रह मी वाचला. आणि महत्वाची गोष्ट काय, तर वाचायला घेतला आणि मी एका बैठकीत तो वाचून संपवला. आणि मला वाटतं असं गेल्या काही वर्षांमध्ये फार कमी क्वचित वेळा झालेलं आहे की एखादं पुस्तक हातात घेतलंय आणि ते वाचून पूर्ण झालेलं आहे. तर मला वाटतं ते खूप दिवसानंतर या संग्रहामुळे पुन्हा माझ्या बाबतीत झालेलं आहे की एक ते घेतलं वाचायला आणि मी संपूर्ण वाचत गेलो, त्यात गुंतत गेलो. आता वास्तविक मी माझी काही निरीक्षणं खरं तर या संग्रहाबद्दलची नोंदवली होती. आपल्याकडे वेळ असेल तर मी ती निरीक्षणं काही आपल्यासमोर ठेवू इच्छितो. अगदी अगदी. हो हो. हा, तर या कवितेबद्दल मला जे स्वतःला वाटलं ते असं आहे की ही कविता समाजनिष्ठ कविता आहे. म्हणजे जसं लेखक किंवा कवी हा जर स्वतःच्या किंवा स्वप्रतिमेत अडकलेला असेल तर पुष्कळदा आत्मनिष्ठेच्या संकुचित दायऱ्यात त्याचं लेखन अडकण्याची दाट शक्यता असते. पण ही आत्मनिष्ठेत न अडकण्यासाठी लेखकाला आपल्या आसपास पण बघावं लागतं. जे आपल्या आसपास काय चाललेलं आहे त्याच्याकडे बारकाईने बघावं लागतं. आणि मगाशी जसं मार्टिन सर म्हणाले की सत्याचा आवाज होऊन तो उभा राहायला पाहिजे, तर मला वाटतं कविता मोरवणकर यांची कविता ही आत्ताच्या काळामध्ये जे सगळीकडे सध्या पडझड चालू आहे, तर त्या पडझडीकडे, त्या सगळ्या दहशतगर्भ अंधाराकडे खूप डोळसपणे पाहते. आणि ती नुसती डोळसपणे पाहते का, तर नाही, तर ती डोळसपणे पाहत असताना ती समोरच्याला पण एक नजर देते की उद्याच्या या आपल्याला वाटचालीमध्ये आपण या सगळ्या घटनांकडे, आपण या सगळ्या प्रवाहाकडे कसं बघणार आहोत, तर त्याची एक ती नजर पण त्यांची कविता देते. आणि मला वाटतं अशा कविता फार क्वचित वाचायला मिळतात. आणि हे कशामुळे शक्य झालं, तर यांची जी बैठक आहे मोरवणकरांची, तर ती फार पक्की आहे. हे वाचत असताना मला प्रत्येक शब्दामध्ये जाणवलं. कारण या बैठकीला प्रज्ञा, शील, करुणा, शांती आणि या सगळ्याचं म्हणजे गौतम बुद्धांनी जे काही पंचशील सांगितलेले किंवा जे तत्व सांगितले त्या तत्वांचा एक भक्कम आधार आहे या कवितेला. आणि त्या आधारावर ही कविता उभी आहे. आणि जर आधार जर इतका भक्कम असेल तर ती कविता सुद्धा तितकीच सक्षम, सुदृढ आणि कसदार आणि दमदार असणार, यात काही वादच नाही. आणि हे वाचत असताना मला शब्दोशब्दी जाणवलं की आपण काहीतरी वेगळं वाचतोय. आणि नुसतं वाचत नाही तर मी स्वतः सुद्धा एक अंतर्मुख होत होत विचार करत आणि स्वतःलाही मी समजून घेत होतो. आणि खरं सांगू का, ही प्रोसेस फार कमी पुस्तकांच्या बाबतीत घडते. म्हणजे मागे मी धरणकळा नावाची कादंबरी वाचली ल.म. कडूंची, आणि ती कादंबरी वाचताना सुद्धा मी स्वतः खूप त्यात गुंतत आणि स्वतःला उलगडत मी गेलो. तर तो साधारण पुनःप्रत्ययाचा आनंद किंवा तो साधारण पुनःप्रत्ययाचा प्रकार या कविता संग्रहाच्या बाबतीमध्ये मला हे करता आला. एक वाक्य सार्त्रचं मला फार आवडलेलं आहे. आणि त्याच्या एका मुलाखतीमध्ये सार्त्र असं म्हणतो की लिटरेचर इज नॉट अ एस्केप. साहित्य काही पलायन नाहीये वास्तवापासून किंवा जीवनापासून, तर इट इज अ नॅरेटिव्ह ऑफ इन्फ्रंटेशन ऑफ इंटरव्हेशन. म्हणजे ते एक हस्तक्षेपाचं किंवा त्याला सामोरे जाण्याचं ते एक महत्वाचं साधन आहे किंवा आख्यान आहे ते. तर ही कविता आत्ताच्या काळामध्ये आपल्या आसपास जे काही सगळं चालू आहे, म्हणजे माणसाला माणूस न समजण्याच्या पलीकडे आता सगळं गेलेलं आहे. म्हणजे कालपर्यंत, परवापर्यंत किमान आपण माणसाला माणूस तरी समजत होतो. आता तर त्या संवेदना सुद्धा आपल्या सगळ्या बोथट झालेल्या आहेत. आणि हे नवीन जे काही सगळं थोपू घातलेलं आहे, म्हणजे साम्राज्यवादी या सगळ्या शक्तींनी माणसाकडे बघण्याच्या सगळ्या संकल्पनाच फार बदलून टाकल्यात. आणि अशा वेळी आपण जिथं आपल्या जाणीवाच बोथट झालेल्या आहेत आणि जिथं आपण आपल्यापेक्षा इतरांकडे अजिबातच मानव्याच्या दृष्टिकोनातून पाहत नाही, तिथं ही कवयित्री आपल्याला मानव्याच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टींकडे पाहायला लावते. आणि माणूस म्हणूनची जी प्रक्रिया आहे, तर ती प्रक्रिया मधल्या काळामध्ये जी खंडित झाली, त्या खंडित झालेल्या प्रक्रियेला या कविता चालना देतात. आणि मला हे खूप महत्वाचं वाटतं. खूप म्हणजे माझ्या दृष्टीने हे खूप महत्वाचं आहे. बरं, ही कविता स्त्रीवादी आहे का, तर वरकरणी आपल्याकडे मराठी साहित्यामध्ये कसं झालंय की स्त्रीने लिहिलं की ते स्त्रीवादी, पुरुषांना लिहिले की ते पुरुषवादी. हे जे काही ठोकताळे आपल्याकडे तयार झालेले आहेत, तर हे मला वाटतं अडाणी ठोकताळे आहेत. आणि खऱ्या अर्थानं स्त्रीवादी कविता कशी असते, तर जेव्हा एखादी स्त्री पुरुषाकडे माणूस म्हणून पाहते, पुरुष म्हणून नाही, आणि ती पुरुषाला पुरुष म्हणून नव्हे तर माणूस म्हणून जेव्हा समजून घेते, आणि समजून घेत असताना
ती स्त्री पुरुषामध्ये एक समतेचा पूल तयार करते. अशा प्रकारचं जे लेखन आहे ते मला वाटतं खऱ्या अर्थाने स्त्रीवादी लेखन आहे. आणि जी स्त्रीवादी लेखनाची अशा प्रकारची समतावादी परंपरा ही आपल्याला अगदी कॉम्रेड शरद पाटलांनी जे सांगितलं की हरिती निरुती ते तिथपर्यंत घेऊन जाता येते. आणि मोरवणकरांची कविता ही आत्ताच्या म्हणजे उत्तर आधुनिक किंवा आता आणखी पोस्ट मॉडर्निझम त्याच्यानंतरचं पण आलेलं आहे बरंचसं काही, तर त्या काळातली ही खरं तर समंजस अशी पुरुषाकडे पाहणारी म्हणजे माणूस म्हणून पाहणारी ही कविता आहे. कारण शेवटी पहा, स्त्री काय आणि पुरुष काय हे जरी लिंगभेद असले तरी दोन्हीही माणसंच आहेत. हा यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि हे सूत्र हे मोरवणकरांच्या कवितेमध्ये प्रत्येक ठिकाणी आढळतं. म्हणजे यांचा आधीचा जो सुद्धा संग्रह आहे मी समंजस, मला वाटतं मी अस्वस्थ आहे. खरं तर खरा लेखक आणि खरा कवी अस्वस्थच असतो. आणि जे पोज घेतलेले असतात ना, तर ते पोज घेतलेले हे सीझनल अस्वस्थ होत राहतात. म्हणजे सीझन आला की ते अस्वस्थ होत राहतात. आता सीझन कुठला असतो, साहित्य संमेलन वगैरे हे जे काही सगळ्या गोष्टी येत असतात ना, तर त्यावेळेला त्यांची अस्वस्थता बाहेर पडत राहते. आणि मग हे पोज घेतलेले लोक फार काळ टिकत नाहीत. जिथं खरा उमाळा असतो मानव्याचा आणि जिथं खरी एक अस्वस्थता असते, आणि ही अस्वस्थता स्वप्रतिमेत अडकलेली नाही, तर जगाकडे बघून, समाजाकडे बघून, आसपास जे काय चाललंय तर ते बघून ती अस्वस्थ होते. कशासाठी? तर माझ्या येणाऱ्या पिढ्या ह्या सगळ्या अंधारगर्भ छायेत सापडलेल्या आहेत आणि त्या सापडू नयेत याच्यासाठी त्या पिढ्यांना एक नजर देण्याचं काम ही कविता करते. आणि मला वाटतं हा खूप खरं तर महत्वाचा भाग आहे. वादळामध्ये दिवा लावण्याचा प्रकार आहे हा. कारण वादळामध्ये दिवा लावणं सोपं नाही, कारण तो दिवा घेऊन जाणंच मुळात, त्याला थोडं जरी हवा लागली तरी पुंकर लागली तर दिवा विझण्याची शक्यता असते. आणि अशा या सगळ्या प्रचंड कोलाहलामध्ये जिथं सगळी बधिरता आलेली एक प्रकारची, ही सगळी जी काही घुसमट सध्या चाललेली आहे, प्रत्येक व्यक्ती अस्वस्थ आहे. ते उद्या काय होईल माझ्या आयुष्यामध्ये हे मीही सांगू शकत नाहीये. प्रत्येक माणूस धास्तावलेला आहे. आणि हे धास्तावलेपण जे आहे ना, तर हे काही फक्त नैसर्गिक नाहीये, हे माणसांनी लादलेलं आहे. ते सत्तेनं पण लादलेलं आहे. सत्तेनं पण लादलेलं आहे. म्हणजे आपण पाहतोय गेल्या काही वर्षांमध्ये ज्या कोरोनासारखा प्रकार असेल, आता तो नैसर्गिक म्हणूया आपण, पण इतर ज्या काही गोष्टी सध्या आता येऊ घातलेल्या आहेत की तुम्ही बोलायचंच नाही, स्वातंत्र्यच नाहीये, माणूस म्हणून तुम्हाला स्वतःचं मत मांडण्याचं पण स्वातंत्र्य नाहीये. हे इतक्या ज्या काही विचित्र पातळीवर सगळं चाललेलं आहे, तर अशा काळामध्ये एक ठाम भूमिका घेऊन, एक निश्चित आणि एक स्वच्छ अशी दृष्टी घेऊन सामोरं जाणं आणि या समाजाला सांगणं की तुमचा पास्ट काय होता, तुमचा भूतकाळ काय होता, आणि त्या भूतकाळामध्ये अगदी त्या बुद्धांपर्यंत जातात. आणि ही जी आपली भारतीय परंपरा आहे, बुद्ध, महावीर, त्यानंतर तुकाराम, आधुनिक काळामध्ये महात्मा फुले, शाहू महाराज, विठ्ठलरामजी शिंदे, महात्मा गांधी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत, ही सगळी परंपरा मोरवणकर अधोरेखित करतात. आणि अधोरेखित करून एक आपला घट्ट पाया त्या सांगतात आणि त्या पायावर त्या निर्भीडपणे उभे राहतात. आणि निर्भीडपणे उभे राहून त्या तुम्हाला अगदी स्वच्छपणे काही गोष्टी सांगतात. पण हे सांगताना एक महत्वाची गोष्ट, याच्यामध्ये कुठेही आक्रस्ताळपणा नाही. म्हणजे मी जे पाहतो बहुतांश लेखकांच्या लेखनामध्ये एक आक्रस्ताळपणा किंवा एक तक्रारीचा सूर असतो सतत. ही तक्रार नाहीये. जसा आई आपल्या पोराला समजून घेऊन 4 गोष्टी समजून सांगते ना, तर तशा प्रकारचा एक उमाळा आहे याच्यामध्ये. तर तक्रार नाहीये ही, तर समजून सांगणं पण आहे. आणि हे समजून सांगणं तेव्हाच येतं जेव्हा त्या व्यक्तीनं किंवा त्या कवीनं खूप काही स्वतःमध्ये ऍब्सॉर्ब केलेलं आहे. आणि मला वाटतं इथं कविता त्यांनी खूप ते ऍब्सॉर्ब केलेलं आहे आणि त्या ऍब्सॉर्ब केलेल्यामधनच त्या अस्वस्थतेच्या उमाळ्यातनं ते आपल्याला खूप काही चांगलं सांगू पाहत आहेत. आणि खरं तर इतकी चांगली कविता मला वाचायला मिळाली आणि ते या निमित्ताने मी वाचली, त्याबद्दल मी कविता मोरवणकर यांचे, आयोजकांचे, तसेच प्रभा प्रकाशनाच्या अजय कांडर यांचे मी सर्वांचे आभार मानतो. खरं फार महत्वाचे मुद्दे सुशीलजी तुम्ही इथे उपस्थित केलेत. एक शब्द तुम्ही वापरलात की समंजसपणे ही कविता भिडते, कुठेही आक्रस्ताळेपणा या कवितेमध्ये नाही. आणि जो काही तिच्या कवितेचा धागा अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ते थेट बुद्धाच्या करुणेपर्यंत तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केलात. ही अस्वस्थता कविता तुला आणखी आणखी लाभो आणि आणखी आणखी चांगलं लिखाण तुझ्याकडून होत राहो. सोनाली जाधव याही इथे उपस्थित आहेत. सोनाली जाधव या झिम्माड
सोनाली जोडलेल्या आहेत. सोनाली, स्वागत तुमचं. जिम्माड काव्य समूहाच्या सोनाली जाधव सुद्धा सक्रिय सदस्य आहेत आणि त्याही कवयित्री आहेत. वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये सोनालीचा सुद्धा सहभाग असतो. मराठी विषयाचं अध्यापन त्या मुंबईतल्या एका महाविद्यालयात करतात. धन्यवाद वृषाली. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. जिच्या नावातच खरं तर कविता आहे आणि अशा मैत्रीण कविता मोरवणकर या कविता संग्रहाचा आभासी पद्धतीने प्रकाशन सोहळा या ठिकाणी होतो, याचा अत्यंत आनंद आहे. खरं तर मघापासून इथे खूप चांगल्या पद्धतीची चर्चा या कविता संग्रहावर होत आहे. सगळ्यांनी साहित्यिक भानातून, साहित्यिक जाणीवेतून तिच्या कविता संग्रहाचं या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे, अतिशय मुद्देसूदपणे. पण ज्यावेळी कविताची आणि माझी ओळख या जिम्माड समूहातून झाली, त्यावेळी मी कविताला पाहत होती. जसं ऋषाली आता म्हटली की हा म्हटला तर औपचारिक आणि म्हटला तर वैयक्तिक पातळीवरचा सदिच्छा देण्यासाठीचा आपण या ठिकाणी कार्यक्रम करत आहोत. तर कविताची कविता ज्यावेळी मी FYच्या विद्यार्थ्यांना शिकवलेली, त्यावेळी मी कविताला प्रत्यक्षात भेटले नव्हते. आणि मग जिम्माडच्या कार्यक्रमामध्ये ज्यावेळी आपली साहित्यिक सहल होते, त्या साहित्यिक सहलीत मी प्रथमतः कविताला भेटले. तर आतापर्यंत कविताला जेवढं ओळखत आलेली आहे, तर ज्याच्या वेळी मजा मस्ती किंवा विरंगुळा म्हणून आपण एकमेकांना भेटत असतो, त्यावेळेची कविता आणि गप्पांमधून मग सामाजिक जाणीवेचे काही प्रश्न किंवा अस्वस्थ करणारे प्रश्न ज्यावेळी आपल्या अवतीभोवती आपल्या बोलण्यातून बाहेर पडतात, तेव्हा याच कवितेचा बदलत जाणारा चेहरा मी स्वतः अनुभवलेला आहे. त्यामुळे उद्याचा दहशतगर्द अंधार या कविता संग्रहामध्ये या अस्वस्थ वर्तमानाचं तिने चित्रण केलेलं आहे. तर ते चित्रण तिच्या सूक्ष्म निरीक्षणातून आलेलं आहे. मगाशी मार्टिन सरांनी खूप छान उल्लेख या ठिकाणी केला की ती जशी कविता ही उत्तम शिक्षिका आहे, उत्तम निवेदिका आहे, उत्तम अभिनेत्री देखील आहे. तिने अनेक नाटकांमधून काम केलेलं आहे. शिवाय तिने काही शॉर्ट फिल्म सुद्धा लिहिलेल्या आहेत, त्यामध्ये सुद्धा तिने काम केलेलं आहे. तर जोपर्यंत आपण एक चांगलं माणूस होत नाही, तोपर्यंत माणूसपणाच्या कक्षा रुंदावणाऱ्या आणि माणूसपण सांगणाऱ्या, मांडणाऱ्या कविता आपल्याकडनं बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे कविताचा जो पहिला कविता संग्रह होता जसा मुक्ता, किंवा मग तिचा दुसरा कविता संग्रह आहे की मी अस्वस्थ आहे कधीपासून, आणि आत्ताचा येऊ घातलेला तिचा नवीन कविता संग्रह, यामध्ये तिने भोवतालाचं अस्वस्थपण जितक्या ताकदीनं मांडलेलं आहे, स्त्रियांचे प्रश्न मांडलेले आहेत किंवा स्त्री जाणीवा मांडलेल्या आहेत. आणि आता चर्चेमधनं समोर आलेले विषय, मी खरं तो कविता संग्रह वाचलेला नाहीये, पण त्याच्या शीर्षकावरनं आणि इथे झालेल्या चर्चेवरनं हे नक्कीच पोहोचलेलं आहे की तिच्या कविता या सध्या काळातील, समकाळातील आताचं जे अस्वस्थ वर्तमान आहे, या अस्वस्थ वर्तमानावर भाष्य करणाऱ्या अशा त्या कविता आहेत. आणि हे अस्वस्थ करणारं जे वर्तमान आहे, याच्यावर जसं ती बोलते त्याच पद्धतीने आता आपली काय ठोस भूमिका असायला हवी, हे एक प्राध्यापक म्हणून, शिक्षक म्हणून आणि एक समाजभान किंवा सामाजिक बांधिलकी म्हणून, माणूस म्हणून वावरताना तिच्या कविता संग्रहातून हा संदेश आपल्यापर्यंत आणि आपण पुढच्या पिढीपर्यंत नक्कीच पोहोचवणार आहोत. म्हणून मी जिम्माड समूहाच्या वतीने आणि एक मैत्रीण म्हणून कविताला या कविता संग्रहासाठी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत डॉक्टर श्यामल गरुड. मी श्यामल गरुड यांना खरं तर या संग्रहाविषयी बोलायला सांगणार आहे, परंतु श्यामल गरुड यांच्याविषयी सांगायचं तर तमाशा कलावंतांचं खऱ्या अर्थाने दस्तावेजीकरण जर कुणी केलं असेल तर ते डॉक्टर श्यामल गरुड यांनी केलेलं आहे. मुंबई विद्यापीठात त्या मराठी विभागात कार्यरत आहेत आणि आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्या आणि एक भूमिका घेऊन लढणारी, भूमिका घेऊन लिहिणारी अशी ही लेखिका, कवयित्री आहे. मी श्यामल गरुड यांना कविता मोरवणकर हिच्या या नव्या संग्रहाविषयी त्यांचं काय मत आहे, काय नेमकं त्यांच्या मनात आहे, ते इथे सांगण्याची विनंती करते. सर्वप्रथम मी कविताचं अभिनंदन करेल की 2012-13 पासून मी कविता वाचते आहे. कलेच्या क्षेत्रात अनेक अंगाने ही मुलगी वावरत असताना कवितेचं बोट सोडलेलं नाहीये.
ही फार महत्वाची भूमिका. म्हणजे सुरुवातीला मी कविता करत होते आणि नंतर कवितेचं बोट सुटत सुटत तमाशाच्या नादी लागले इकडे तिकडे. कविता हे आपलं सशक्त माध्यम आहे. हे ज्या मुलीला, या काळातल्या मुलीला कळालेलं आहे, त्या पिढीमधली मला कविता एक फार महत्वाची वाटते. कारण की आता सुरेखा पैठणाचा कार्यक्रमाला आपण गेलो होतो वृषाली आपण, आणि इतक्या वर्ष एक संग्रह यायला लागतो. सुरेखा ही उत्तम कवित्री. म्हणजे या काळात 15 दिवसाच्या आत, 10 दिवसाच्या आत 2 मुली, म्हणजे या 2 समकालीन तरुण मुलींचे संग्रह येत आहेत आणि ह्या दोघी पण या काळावर भाष्य करतायत. म्हणजे एकीकडे झुंडशाहीच्या माध्यमातून दहशत पसरवणाऱ्या काळाची आपण साक्षीदार आहोत, आणि ह्या काळामध्ये कविता मी विकसित होताना बघितली आहे. सुरुवातीला प्रतिक्रियात्मक कविता, नंतर वेगळ्या पद्धतीने एक वेगळा स्त्रीवादी अंगाने जर विचार केला तर सुशील फार महत्वाचं बोलले की असं पुरुषांकडे मानवतेने बघणारी आणि स्त्रीवादी वगैरे असं काही वेगळं नसतं. म्हणजे फार महत्वाची एक मांडली. कारण की ज्यावेळेस आपण कधी कधी पुष्कळ कवितेला काही पॅरामीटर्स लावतो, तर मला पहिल्यांदा एक जाणवलं की उद्याचा दहशतगर्भ अंधार हे बोलत असताना कविता समकालीन काळातल्या महत्वाच्या कवींच्या रांगेत बसून ती वेगळ्या पद्धतीने आणि सशक्तपणे हस्तक्षेप नोंदवते. हे अत्यंत महत्वाचं सूत्र या कवितेतून दिसतं. आणि हे करत असताना तिने म्हणजे फार सटल पद्धतीने, अत्यंत सौम्य पद्धतीने पहिल्यांदा महत्वाचे आणि गंभीर हस्तक्षेप केलेले दिसत आहेत. आणि त्यामध्ये फार म्हणजे सोप्या शब्दात फार वेगळ्या पद्धतीने बोलते. म्हणजे बयो रात्रीच्या अंधाराचं भय वाटेन असं झालं की सांग मला, तुला अंधारातल्या रहस्य कथा ऐकवायच्या आहेत. किंवा बायका विटल्यात, बायका चिनल्यात, बायका थकल्यात शरीराने आणि मनानेही, त्यासाठी 14 दिवस क्वारंटाईन व्हायलाही तयार आहेत. मला वाटतं ज्या काळातली, ज्या शतकातली बाई बोलू लागली, त्या वेळेस या समाज मानसिकतेत अस्वस्थता निर्माण झालेली आहे. पण ह्या संपूर्ण काळामध्ये ज्या स्त्रिया बोलतायत, लिहितायत, आणि ज्या स्त्रिया एकूणच काळाच्या संदर्भात गंभीरपणे आरोप करीत नाही, तर या दहशतीच्या वातावरणात, या सांस्कृतिक दहशतीच्या वातावरणात आम्ही गुदमरतोय हे सांगणं म्हणजे उद्याच्या काळामध्ये लेखक कुछ भी नहीं बोलता, लेखक क्या कर रहा था. सायमन फार महत्वाचं बोलला की उद्या आम्हाला काय बोलतायत. तर या काळामधल्या ज्या काही कवयित्री बोलत होत्या, आपले स्वतःचे हस्तक्षेप जाहीरपणे राजकीय सामाजिक दृष्ट्या मांडत होत्या, त्यामध्ये उद्याचा दहशतगर्भ अंधारातली बोलणारी कवयित्रीचा उल्लेख तुम्हाला करावा लागणार आहे. आणि मला वाटतं या कवितेतल्या महत्वाच्या संदर्भाच्या दृष्टीने, कवितेने स्त्री पुरुष नाते संदर्भातला, आणि बाई म्हणून कविते म्हणजे 13 पासून मी तिच्या कविता बघते, स्त्री ती सतत बोलते. स्त्री म्हणून ती वेगळ्या पद्धतीने आजूबाजूच्या स्त्रियांच्या वतीने ती आवाज होऊन बोलते. कविताचा हा सूर सुटला नाही. पुष्कळदा 80च्या दशकातली जी कविता होती ना, ती कविता आपल्याला वाटायची की ती एक वेगळ्या स्त्रीवादाच्या प्रचारकीय अंगाने बोलते. ती नंतर आवाजही झाली, ती कानठाळ्या बसण्या इतकी, कारण की आम्हाला बोलावंच लागलं. सुशील सायमन आम्हाला पर्याय नव्हता. कारण की ज्या पद्धतीने एकूण म्हणजे पितृसत्ता आणि पुरुष सत्तेची जी काही म्हणजे नाकाबंदी केलेली होती, तुम्ही कितीही हे करा, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नाकाबंदी. अरे वा तू करतेस कविता, अरे वा तू छान आहे करत. हे अरे वा करताना सुद्धा एक सुशील, एक फुले शाहू आंबेडकरांच्या बुद्धापर्यंतच्या थेरीपर्यंतची एक भूमिका कवितेची घेऊ शकतो, कविताच्या कवितेची. पण त्याच वेळेस याच कवितेच्या संदर्भातली सुरुवातीची कविता म्हणजे ती करत असताना त्यांनी काही विधानं केलेली आहेत. म्हणजे जर तुझी पुरुष सत्ताक व्यवस्था आणि लैंगिकतेच्या संदर्भातले उन्मादी सगळे जे काही सोहळे होते, त्यावर सुद्धा मला वाटतं कविताने फार थेट हल्ले केलेले आहेत. तिच्या सुरुवातीच्या कविता काही काही ओळी अंगावर येतात त्या कविता. पण या कवितांमध्ये, कवितांमधून कवितेला एक सम्यक पद्धतीने, बॅलन्स पद्धतीने, आणि त्याचबरोबर
चढा आवाज न करता तेवढ्याच तीव्र पद्धतीने आपले प्रश्न मध्यवर्ती सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय याच्यामध्ये आणून उभं करण्याची ताकद उद्याच्या दहशत गर्भ अंधारात तिने तो म्हणजे त्या ताकदीचा वापर केलेला आहे. त्यामुळे देहभरतीचा आवेग असेल की आता तुलाच ओसंडून वाहू द्यावा लागेल, आवेग फोडावी लागेल, कुंडी पुरुष फोडतात अगदी तशी. इथे कविता खूप शांत झालेली दिसते. 10 वर्षापूर्वीची कविता आणि इथली कविता म्हणजे फार मला वाटतं का कवितेला म्हणजे चढ उतार असतात, पण एखादी कवयित्री आपल्या समोर अशी प्रगल्भपणे हळूहळू विकसित होत आणि ती गंभीरपणे एका बुरुजावर बसून आता ती इथला दहशतगर्भ अंधाराकडे डोळसपणे आणि माझा या सत्तेत जीव रमत नाही हे सांगताना ती अत्यंत थेटपणे आणि सत्तेच्या डोळ्यात डोळे घालून बोलते. हे या कवितेचं वेगळंपण मला जाणवतं. आणि त्यामुळे बाईने वाचायला हवं स्वतःला असेल किंवा बाईच्या जागी गाईची बातमी येते तेव्हा मला ही अत्यंत महत्वाची, कारण की ज्या देशात मिथकांना इतिहास म्हणून वेगळा एक इतिहासाची तोडफोड करून पूर्ण धर्म आणि सगळ्या म्हणजे विस्कटलेल्या अवस्थेत मानवता पूर्ण नेस्तानाबूत करून या देशातला दलित, मुस्लिम, अल्पसंख्याकांना तुम्ही तुमच्या पायरीवर राहा, शोषणाची वेगवेगळी यंत्र आणि तंत्र बदलून पुन्हा वारंवार तुम्हाला सांगितल्या जात आहे. इथं बिल्किस बानोचे तिच्यावर अन्याय अत्याचार करणारे, बलात्कार करणारे तिला सोडल्यानंतर त्यांची जाहीरपणे सत्कार केले जातात, ढोल वाजवलेले जातात आणि इथे खैरलांजी कटुआ इथे दर तासाला या देशामध्ये दलित स्त्रियांवर अन्याय होत असताना, अत्याचार होत असताना, म्हणजे ते अगदी विद्यापीठीय पातळीपर्यंत कुठल्याही स्त्रियांच्या म्हणजे भावनिक, मानसिक, शारीरिक म्हणजे जात व्यवस्थेच्या अंगाने आणि आत्मसन्मानाच्या अंगाने सगळं होत असताना या काळामध्ये कविता मोरवणकरचे कविता बायका थकल्यात, बायका शिकल्यात, बायका विटल्यात हे एवढंच नाहीये, त्याच्या खाली क्वारंटाईन व्हायला जी संस्कृती आहे ना त्याच्यात कुठलीही लाईन प्रत्येक स्त्री त्याच्यामध्ये घालून स्वतःची कविता करू शकते, कारण की ही प्रातिनिधिक सामूहिक कविता आणि त्यामुळे नदी आणि मी असेल, रुदन असेल किंवा बाईची जागी गायी, कारण की या देशामध्ये गायीच्या हत्यांची बातमी मोठी येते आणि या देशामधल्या कित्येक स्त्रियांच्या बलात्काराच्या बातम्या पहिल्या येत नाहीत आणि या देशातल्या कित्येक स्त्रिया बलात्कारात झाला किंवा अन्याय झाला तो अजून तिथे थेटपर्यंत न्याय व्यवस्थेपर्यंत पोहोचू शकत नाही. या पातळीवर तिलाही पुरुष हवा असेल तर काय हवं असेल ती थेटपणे बोलते. ती कविता फार महत्वाची. तिलाही पुरुष हवा असेल तर ती तिच्या पुरुषाची चौकट देते, सांस्कृतिक चौकटी दिलेल्या मान्यता प्राप्त चौकटीला ती नकार देते आहे. एल्गार असेल किंवा लढणाऱ्या पोरीशी हे फक्त मी शीर्षक वाचते आहे, कारण की सायमन फार महत्वाचं बोलला आहे. सुशील दसकटेंनी फार सामाजिक आणि सांस्कृतिक आणि कविता तिच्या बुद्धाच्या परंपरेत कशा जात आहेत. मला वाटतं हे बुद्धाच्या थेरी गाथेचं बोट धरून सावित्रीमाय ते आत्ताच्या काळापर्यंत कविता ज्या पद्धतीने बोलते आहे, म्हणजे भयो रात्रीच्या अंधाराचं भय वाटेन असं झालं आणि तुला अंधाराच्या कथा सांगायच्या. अजूनही स्त्रियाचा हिमनगाचं टोकच बोलत आहे. ज्या वेळेस त्या सगळ्या बोलू लागतील तर मला वाटतं इथल्या पोटातली, इथल्या सांस्कृतिक पोटातली खरवड ज्या वेळेस बाहेर येईल तेव्हा इथल्या व्यवस्थेच्या सगळ्या सांस्कृतिक भिंती त्याचे इमले गळून पडतील आणि त्या दिशेने खूप महत्वाची सुरुवात स्त्रियांच्या एकूण या 100 वर्षांच्या लेखनात स्वातंत्र्योत्तर काळातल्या तर महत्वाच्या आहेत, पण इथल्या फुले शाहू आंबेडकरांच्या परंपरा मानणाऱ्या, जाती अंताच्या चळवळी मानणाऱ्या स्त्रियांच्या लेखनापासून जी काही सुरुवात झालेली आहे त्यांनी इथले सांस्कृतिक चेहऱ्यावरचे गुळगुळीत बुरखे आणि खोटे फसवे चेहरे फाडून काढलेले आहेत. त्या सगळ्या पिढीचं नेतृत्व आणि आजच्या काळामध्ये दहशतीच्या, सांस्कृतिक दहशतीच्या वातावरणात उद्याच्या गर्भ अंधाराचं सूचन कविता करते आहे. मला वाटतं ही येणाऱ्या काळातली महत्वाची
एक सुतोवाच करून तिने येणाऱ्या काळात लढाईचं शस्त्र उपसलेले आहे. आणि कविता, तुझ्या येत्या काळामध्ये मला वाटतं अधिक वेगळ्या प्रगल्भ कविता, आता खूप चांगल्याच कविता आहेत पण अधिक प्रगल्भ आणि पूर्वीच्या ज्या काही म्हणजे पूर्वीच्या तुझ्या याच्यामध्ये ज्या काही प्रतिमा प्रतीक येत आहेत त्या प्रतिकांना प्रतिमांना वैश्विक रूप प्राप्त हो, तोपणा थोडासा बाजूला सारला जावो आणि कवितेला तुझ्या पुन्हा पुन्हा आभाळात ओढण्याची ताकद मिळो. बाई, आम्ही तुझ्या सोबतच आहोत. तुझं पुन्हा एकदा मनापासून कौतुक. धन्यवाद. धन्यवाद श्यामलताई. थेट भिडूयात समष्टीशी असं म्हणणारी ही कवयित्री आहे. श्यामल गरुड म्हणाल्या तसं फार सुंदर असा हा कविता संग्रह इथे आपल्याला बघायला मिळतोय. आतली पानांची काय म्हणूया क्वालिटी असेल किंवा एकूणातच त्याची मांडणी, त्याचं मुखपृष्ठ फारच सुंदर असा कविता संग्रह प्रभा प्रकाशनातर्फे आपल्या सगळ्यांसाठी हा संग्रह उपलब्ध झालेला आहे. कविता, तुझं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन. वेळात वेळ काढून डॉक्टर श्यामल गरुड इथे उपस्थित राहिल्या. त्यांनी फार महत्वाचं नेमकेपणाने त्यांचं चिंतन या संग्रहाविषयीचं इथे मांडलेलं आहे. केवळ कवितेच्या दृष्टीनेच नाही तर एकूणातच जो काही सामाजिक भवताल आहे, सांस्कृतिक वातावरण आहे आणि एकूणातच जी काही राजकीय परिस्थिती आहे त्या सगळ्याचा उहापोह त्यांच्या या आत्ताच्या सगळ्या मनोगतामध्ये अत्यंत नेमकेपणाने आलेला आपल्याला दिसतो. एक मोठी जबाबदारी कविता मोरवणकर यांच्यावरती येत्या काळात आहे की ही अस्वस्थता अशीच अधिकाधिक वाढत जावो आणि आणखी वेगळ्या पद्धतीची कविता, असाच काय म्हणूया भोवताल टिपणारी कविता मोरवणकर यांच्याकडून लिहिली जाऊ. धन्यवाद. खरं तर सायमन दादा, अजय दादा आणि सतीश सर आहेत, श्यामलताई आहे, या सगळ्यांनी जी मांडणी केलेली आहे तर मला खूप महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये जाणवल्या की आता आपल्याला खूप अजून आणखी वेगळ्या पद्धतीने कवितेतून भूमिका घ्यायला हवी आहे. म्हणजे जे मांडलेलं आहे ते वास्तववादी असलं तरी सुद्धा वैश्विकतेच्या दृष्टीने आपल्याला विचार करून आता आपली लेखणी आहे ती करायला हवी. आणि हा बोध नक्कीच मी आजच्या या सगळ्या एकंदरीत चर्चेतून घेतलेला आहे, घेऊन पुढे जाणार आहे. आपण सगळेजण आलात. अजय दादांनी ती खूप अतिशय उत्कृष्ट असं हे पुस्तक काढलेलं आहे. तर मी विशेष करून अजय दादांची मनापासून आभार व्यक्त करते. आपण सगळे आलात, वृषाली तुझेही, राज दादा आहे, त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि इथेच थांबते. धन्यवाद.